नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब याचे प्रोसिडिंग लेखन व इत्तरवृत्त लेखन कसे करावे. या शैक्षणिक वर्षाचं शेवटच्या महिन्यातील हे माहे एप्रिल महिन्याचं लेखन आहे. सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ठराव क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी विषय घ्यायचे आहेत, ठराव आणि शेरा या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. इको क्लब समितीची एप्रिल महिन्यातील बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सुरुवातीला मागील बैठकीतील ठरावांचा आढावा घेण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शाळा परिसर स्वच्छता व हरित उपक्रमांना प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. पाणी बचत, ऊर्जा बचत व प्लास्टिक मुक्त शाळा यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षक व पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. या पद्धतीने थोडक्यात या ठिकाणी प्रस्तावनेचे लेखन केलेलं आहे. या ठिकाणी पहिला विषय घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा उपक्रम किंवा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, नवीन शैक्षणिक वर्षात इको क्लबचे वार्षिक नियोजन याबाबत आढावा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जून 2026 निमित्त इको क्लबच्या वार्षिक नियोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळेतील पर्यावरणपूरक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठरवण्यात आला. बैठकीत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त परिसर आणि पाणी बचत यासारख्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच विविध पर्यावरण विषयक स्पर्धा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले. इको क्लब मार्फत शाळा परिसर स्वच्छ व हिरवागार ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या उपक्रमांना चालना देण्याचे ठरविले. या आढावा बैठकीत सर्व सदस्यांनी आपले विचार मांडले व सहकार्याचे आश्वासन दिले. इको क्लबचे वार्षिक नियोजन प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रम सकारात्मक आणि उत्साहपूर्व वातावरणात पार पडला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, नवीन शैक्षणिक वर्षात वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन व परिसरात वृक्षारोपण याबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळा परिसर हरित व सुंदर करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश निश्चित करण्यात आला. शाळेच्या आवारात आणि आसपासच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक हवामानानुसार उपयुक्त तसेच फळझाडांची निवड करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी मिळून वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी असे ठरवण्यात आले. तसेच लावलेल्या झाडाची नियमित निगा राखण्यासाठी पाणी देणे, खत देणे आणि संरक्षण करणे याबाबतही नियोजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे ठरविले. या चर्चेमुळे वृक्षारोपण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. सर्वांच्या सहकार्याने शाळा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला व या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 4,
पृथ्वी दिन म्हणजेच 22 एप्रिल रोजी साजरा करण्याबाबत नियोजन व सुट्टीच्या काळात शाळेतील लावलेली झाडे संगोपनाबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय घेण्यात आलेला आहे. शाळेत 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा करण्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पृथ्वी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबाबत विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पृथ्वी दिनानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पोस्टर स्पर्धा आणि जनजागृती रॅली आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा असे आवाहन करण्यात आले. तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळात शाळेत लावलेल्या झाडांची संगोपनाबाबतही चर्चा करण्यात आली. झाडांना नियमित पाणी देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि निगा राखणे यासाठी विशेष योजना आखण्यात आली. काही शिक्षक व कर्मचारी यांना याची जबाबदारी सोपवण्यात आली. विद्यार्थ्यांनाही झाडांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळा परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीत सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम पर्यावरणपूरक आणि उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे व हा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे ऐनवेळचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आलेली आहे. सभेस उपस्थित सदस्यांचे नावं आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने या शैक्षणिक वर्षाचं शेवटच्या महिन्याचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एप्रिल महिन्याचा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.